Hello friends, here we are going to start new chapter, that is the human health and disease. So in this chapter we have to study the some points related to the human health and disease. What is disease? What is disease stage, condition, different types of diseases and many more. So starting from the first point, human health and disease. So here is the first point, that is the introduction. So friends, as we know that what is health? Actually, health is the birthright of humans. Every animal or every organism that birth on this earth or this environment having the specific health. So health is not simply means absence of disease or physical fitness. हेल्थ इज नॉट ओनली सिम्पली मीन्स अब्सेन्स ऑफ डिसीज और फिजिकल फिटनेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला समजा डिसीज नाही आहे, मीन्स अब्सेन्स ऑफ डिसीज, किंवा तो फिजिकली फिट आहे, याचा अर्थ तो हेल्दी आहे असं नाही होणार. सो इट इज डिफिकल्ट टू डिफाईन दी हेल्थ. हेल्थला डिफाईन करणे थोडंसं कठीण आहे. सो अकॉर्डिंग टू दी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजे ही एक ऑर्गनायझेशन आहे जी हेल्थला किंवा ह्युमन हेल्थवर फोकस करून त्यांचे काही ॲस्पेक्ट्स डिसाईड करत आहे ह्युमन लाईफचे. सो दॅट इज द WHO डिफाईन ॲज द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. So according to the WHO, health is the state of complete physical, mental and social well-being and not merely absence of disease or infirmity. WHO नुसार हेल्थची एक डेफिनेशन आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे इट इज दी कंप्लीट फिजिकल रिलेटेड टू दी फिजिक्स और अवर बॉडी, मेंटल दी मेंटॅलिटी ऑफ अ पर्सन, and social well-being and not merely absence of disease or infirmity. Infirmity means the state of being weak in healthy or body, health or body. So this definition is given by WHO. त्यांचं म्हणणं आहे की बा हेल्थ जी आहे यामध्ये फिजिकल फिटनेस आली पाहिजे कंप्लीट, त्यानंतर मेंटल फिटनेस आला पाहिजे, त्यासोबतच सोशल वेलबिंगसुद्धा तो असायला पाहिजे, अँड नॉट मिअरली अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. म्हणजे एखादा व्यक्ती जर आपल्याला आपण त्याच्याकडे बघितल्यावर तो आपल्याला फिट दिसत असेल, याचा अर्थ असा नाही आहे की तो हेल्दी आहे. फॉर एक्झाम्पल सराउंडिंगला आपण असे बरेच व्यक्ती बघतो की ज्यांचं आपल्या नेबरसोबत म्हणजे शेजारी लोकांसोबत त्यांचं पटत नाही. सो ऑन दॅट कंडिशन वी कांट कन्क्लूड ॲज दी पर्सन इज हेल्दी. हेल्थ म्हणजे काय आहे? तो फिजिकली स्ट्रॉंग असला पाहिजे, फिट असला पाहिजे, मेंटलीही स्ट्रॉंग असला पाहिजे, फिट असला पाहिजे, आणि त्यासोबतच त्याचं सोशल लाईफसुद्धा फिट असलं पाहिजे. म्हणजे सराउंडिंगसोबत त्याचा बिहेवियर हा सुद्धा हेल्थमध्ये कन्सिडर करता येतो. अँड नॉट मिअरली अब्सेन्स ऑफ डिसीज. आता अब्सेन्स ऑफ डिसीज द ऑब्वियसली ऑफकोर्स, or infirmity means a state of being weak in health or body. So absence of disease पर्यंत तुम्ही जरी लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही. Then health is also represents the metabolic and functional efficiency of living organism. हेल्थला आपण एखाद्या पर्सनच्या किंवा व्यक्तीच्या मेटाबॉलिक किंवा त्याची फंक्शनल इफिशियन्सी ही कशी आहे यावरसुद्धा त्याला आपण रिप्रेझेंट करतो. मेटाबॉलिक इफिशियन्सी अँड फंक्शनल इफिशियन्सी, दीज आर दी डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ हेल्थ दॅट वॉज ऑल्सो डिसाइडेड बाय दी WHO. सो हेल्थ ऑल्सो रिप्रेझेंट्स दी मेटाबॉलिक अँड फंक्शनल इफिशियन्सी. मेटाबॉलिक म्हणजे त्याचे वेगवेगळे, एखादा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होत असतात, त्यांची इफिशियन्सी, किंवा फंक्शनल इफिशियन्सी, तो किती कार्यक्षम आहे यावरसुद्धा हेल्थ आपण रिप्रेझेंट करतो. ह्यासोबतच हायजीन
हा सगळ्यात महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे लाईफचा. सो हायजीन इज ए सायन्स ऑफ रूल्स ऑफ हेल्थ. हायजीन म्हणजे स्वच्छता, किंवा आपण त्याला ब्रॉड माइंडने आरोग्य असं कन्सिडर करतो. इज अ सायन्स ऑफ रूल्स ऑफ हेल्थ. जर आपल्याला चांगली हेल्थ जर टिकवायची आहे, मेंटेन करायची आहे, तर आपल्याला हायजिनिसिटी असणे फार आवश्यक आहे. सो आता ही हायजिनिसिटी किंवा हायजीन आपण कसं मेंटेन करू शकतो फॉर दी गुड हेल्थ. सो हॅव दी हायजेनिक बॅलन्स्ड डाएट. सगळ्यात महत्त्वाचं आहे बॅलन्स्ड डाएट. देन क्लीन ड्रिंकिंग वॉटर. देन पर्सनल अँड कम्युनिटी हायजीन. रेग्युलर फिजिकल एक्झरसाइज. knowledge about diseases and their effect on the body. Proper disposal of waste and control vectors. These are the different factors that helps to maintain the hygiene. म्हणजे आपल्याला आरोग्य जर आपल्याला मेंटेन करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला बॅलन्स्ड डाएट घेणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. जर आपल्या डाएटमध्ये बॅलन्स असेल, म्हणजे प्रोटीन, विटॅमिन, फॅट्स, कार्बोहायड्रेट, वॉट एव्हर दीज आर एसेन्शियल इन्ग्रेडियंट्स जर आपल्या डाएटमध्ये जर असतील, तर आपण जसं याच्या पहिले म्हटलं आहे मेटाबॉलिक इफिशियन्सी ही स्ट्रॉंग राहील. त्यासोबतच क्लीन ड्रिंकिंग वॉटर हे नेहमी क्लीन असलं पाहिजे. देन पर्सनल अँड कम्युनिटी हायजीन, स्वतःचं आरोग्य, त्यासोबतच आपण ज्या ठिकाणी राहत आहोत तो परिसर. देन फॉर दी फिजिकल फिटनेस, रेग्युलर फिजिकल एक्झरसाइज, ज्यामध्ये आपण रनिंग, जॉगिंग, वॉकिंग, जिम, स्विमिंग, योगा, झुंबा, वॉट एव्हर दीज आर ऑल रेग्युलर फिजिकल एक्झरसाइज. अलॉंग विथ दिस नॉलेज अबाउट डिसीजेस अँड देअर इफेक्ट ऑन दी बॉडी. डिसीजचं नॉलेज असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता सध्या रेनी सीझन आहे आणि व्हायरल इन्फेक्शन हे थोडे स्ट्रॉंग होत आहे. तर आपण इन जनरल लाईफमधलं समजा आपण कॉमन कोल्ड जर एक्झाम्पल घेतलं, म्हणजे त्याला आपण सर्दी म्हणतो. आता सर्दीबद्दल आणि सर्दी झाल्यानंतर होणाऱ्या त्याच्या इफेक्टबद्दल आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे. देन प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड कंट्रोल व्हेक्टर्स. आपल्या घरामधला जो काही कचरा आहे त्याचं प्रॉपर डिस्पोजल झालं पाहिजे. त्यासोबतच कंट्रोल व्हेक्टर्स म्हटलं तर जसं आता काही डिसीजेस असतात ते मॉस्किटो बॉर्न असतात, काही डिसीजेस असतात ते वॉटर बॉर्न असतात. जसं फॉर एक्झाम्पल मलेरिया इथे मॉस्किटो बॉर्न डिसीज, वॉटर बॉर्न डिसीज त्याला आपण टायफॉईड म्हणू शकतो, किंवा अजून वेगवेगळे व्हायरल डिसीज. दीज आर दी कंट्रोल व्हेक्टर्स. तर ह्या सगळ्या व्हेक्टर्सवर आपण कंट्रोल केलं पाहिजे. सो यामध्ये एक शॉर्ट क्वेश्चन इथे तयार होईल. सो फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर दी डिफरंट फॅक्टर्स दॅट हेल्प्स टू मेंटेन दी हायजीन. आता हे दीज आर ऑल दी फॅक्टर्स दॅट आय हॅव अंडरलाईन हिअर. दीज आर दी सेव्हरल फॅक्टर्स दॅट मेंटेन्स फॉर गुड हेल्थ अँड हायजीन. सो हायजेनिक बॅलन्स डाएट, clean drinking water, personal and community hygiene, regular physical exercise, knowledge about diseases and their effect on the body. Along with this, proper disposal of waste and control vectors. These are the factors. Then next, in daily life, or we can say that every day, we face the number of foreign particles. For example, bacteria, viruses, or any infectious agent. They can easily enter in our body via during respiration or taking diet and many activities. आपल्या डेली लाईफमध्ये आपण खूप साऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला फेस करत असतो. त्यामध्ये काही बॅक्टेरिया असतात, त्यामध्ये काही व्हायरसेस असतात, किंवा त्यासोबतच काही बाकीचे ऑर्गॅनिझम असू शकतात ज्याला आपण डेली फेस करत असतो. हे पॅथोजन्स जे आहे, किंवा बॅक्टेरियाज, किंवा व्हायरसेस, किंवा वॉट एव्हर ऑर्गॅनिझम, इन्सेक्ट, हे आपल्या बॉडीमध्ये इझिली एंटर करू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण रेस्पिरेशन मीन्स एक्सचेंज ऑफ गॅसेस. वी रेस्पायर दी फ्रेश एअर, पण त्या फ्रेश एअरमध्ये सुद्धा नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हायरसेस, बॅक्टेरिया असू शकतात.
ते आपल्या ड्युरिंग रेस्पिरेशन ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. किंवा टेकिंग डाएट, आपण अन्न घेत असताना एखाद्या हाऊस फ्लाय असेल जर ती त्यावर बसली असेल तर त्यामधूनसुद्धा त्या इन्सेक्टद्वारेसुद्धा आपल्या डाएटमधून आपल्या बॉडीमध्ये ते मायक्रो ऑर्गॅनिझम, पॅथोजन किंवा बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस आपल्या बॉडीमध्ये जात असतात. म्हणजेच काय, कंटिन्युअसली आपण ह्या सगळ्या पॅथोजनसोबत फेस करत आहोत. पण एवढं असूनही आपण आपल्यापैकी काही किंवा बरेच म्हटलं तरी चालेल ते हेल्दी असतात. मीन्स मोस्ट ऑफ अस रिमेन्स हेल्दी. सो व्हाय दे आर हेल्दी? So this is due to human body has ability to resist almost all type of these foreign bodies. The system which protects us from various infectious agent is called immune system. बघा, आपण डेली लाईफमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करतो. फॉर एक्झाम्पल, आपण रेस्पिरेशन करत आहे, श्वास घेत आहे, त्या एअरमधून नंबर ऑफ बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅथोजन्स, मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या लंग्समध्ये किंवा बॉडीमध्ये जात असतात. त्यासोबत आपण डाएट घेत आहोत, त्या डाएटमधून सुद्धा काही ऑर्गॅनिझम, सराउंडिंगचे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असतात. आणि एवढं असूनही आपलं प्रत्येक वेळेला डिसीज सफर होत नाही. का बरं होत नाही? कारण अशा ऑर्गॅनिझमला फेस करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एक सिस्टीम प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड इम्युन सिस्टीम. दी सिस्टीम विच प्रोटेक्ट्स अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्शियस एजंट्स is called immune system. So let's see what is immunity. आता इम्यून पासूनच वर्ड तयार झाला आहे इम्युनिटी. त्याला आपण जनरली कन्सिडर करतो रेजिस्टन्स प्रॉपर्टीज शोन बाय द होस्ट टुवर्ड्स इंजुरी कॉज बाय पॅथोजन अँड देअर प्रॉडक्ट. इम्युनिटीला आपण कसं कन्सिडर करतो? सो ती एक प्रकारची रेझिस्टन्स प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. ही कधी शो होईल? जेव्हा एखादा पॅथोजन किंवा त्या पॅथोजनचा एखादा प्रॉडक्ट आपल्या बॉडीमध्ये एंटर करेल तेव्हा. सो इम्युनिटी हॅज जनरली रेफर्ड टू ॲज द रेझिस्टन्स प्रॉपर्टी शोन बाय द होस्ट टुवर्ड्स इंजुरी कॉज्ड बाय पॅथोजन अँड देअर प्रॉडक्ट. होस्ट म्हणजे इथे आपण स्वतःला कन्सिडर करत आहे. देन हाऊएवर protection against the infectious disease is only one of the mainly having important effects of human response, which is entirely concerned with the reaction of the body against any foreign antigen. So एखाद्या इन्फेक्शियस डिसीजला आपली बॉडी डिफेंड करते किंवा कुठली तरी त्यामध्ये एखादी रिॲक्शन असेल जी आपल्या बॉडीला त्या इन्फेक्शियस एजंटपासून प्रिव्हेंट करते. सो दॅट इन्फेक्शियस एजंट कॉल्ड अँटीजन. लॅटर ऑन आपण ह्या अँटीजनबद्दल डिटेल स्टडी करणारच आहोत. सो लेट्स सी व्हॉट इज इम्युनिटी. सो इम्युनिटी मीन्स फ्रीडम ऑर exempt. Immunity means freedom from disease or exempt from infectious agent or any type of disease. It was first believed to started by Edward Jenner in England. एडवर्ड जेनर हा एक ब्रिटिश सायंटिस्ट होता. त्यांनी सगळ्यात पहिले इम्युनिटीला डिस्कवर केलं असं म्हटलं तरी चालेल. ही डेव्हलप्ड काउपॉक्स व्हॅक्सिन फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट स्मॉल पॉक्स. त्यांनी सगळ्यात पहिले काउपॉक्स व्हॅक्सिनला डिस्कवर केलं, डेव्हलप केलं फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट दी स्मॉल पॉक्स. म्हणजे या स्मॉल पॉक्स व्हायरसमधून त्यांनी काउपॉक्स ही व्हॅक्सिन जी आहे ती डेव्हलप केली आहे. सो ही इज दी एडवर्ड जेनर, दॅट इज अ ब्रिटिश सायंटिस्ट. देन मूव टुवर्ड्स दी इम्युनॉलॉजी. आता सगळ्यात पहिले आपण टर्म बघितली इम्युनिटी किंवा आपण त्यामध्ये नंतर बघितलं इम्यून. सगळ्यात पहिले बघितलं इम्यून, त्यानंतर बघितली आपण इम्युनिटी. आता त्याच इम्युनिटी किंवा इम्युन सिस्टीमची एक सायन्सची सेपरेट विंग किंवा ब्रांच तयार झाली, दॅट वी कॉल्ड इट इम्युनॉलॉजी. सो
Immunology is a branch of science which deals with the study of immune system, immune response to foreign substances, and their role in resisting infection by pathogen. आता जसं आपण सायन्सच्या वेगवेगळ्या ब्रांचेस स्टडी करतो त्याच पद्धतीने त्या सायन्समधली एक ब्रांच आहे इम्युनॉलॉजी, जी पर्टिक्युलरली किंवा स्पेसिफिकली आपल्या इम्युन सिस्टीमवर वर्क करते. दॅट इज इम्युनॉलॉजी. सो इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम, immune response to foreign substances and their role in resisting infection by pathogens. म्हणजे इम्युनॉलॉजी ही सायन्सची अशी ब्रांच आहे ज्यामध्ये बॉडीचा इम्युन सिस्टीम त्यासोबतच इम्युन रिस्पॉन्स टू फॉरेन सबस्टन्सेस अँड देअर रोल इन रेझिस्टिंग इन्फेक्शन बाय पॅथोजन. एखादा फॉरेन पार्टिकल किंवा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये गेल्यावर आपली बॉडी त्याला कशा प्रकारे डिफेंड करते किंवा त्या पॅथोजनपासून तयार होणाऱ्या इन्फेक्शनपासून आपली बॉडी कशी डिफेंड करते याला डिस्क्राईब करणारी एक सायन्सची विंग ऑर ब्रांच दॅट इज कॉल्ड इम्युनॉलॉजी. देन मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इम्युन सिस्टीम इज दॅट differentiates between body cells and invading pathogens. आता मेन कॅरेक्टरिस्टिक आहे इम्युन सिस्टीमचं की ही इम्युन सिस्टीम डिफरन्शिएट करते कोणामध्ये, आपले ओन बॉडी सेल आणि इन्व्हेडिंग पॅथोजन्स. जर समजा हे डिस्क्रिमिनेशन किंवा हे समजा डिफरन्शिएशन आपल्या इम्युन सिस्टीमला जर आयडेंटिफाईड किंवा डायग्नोज जर नसेल होत तर काय होईल, आपल्याच बॉडीचे सेल आपल्याच बॉडीमधल्या सेलला किल करतील. सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ आवर ह्युमन सिस्टीम दॅट इज अ डिफरन्शिएट्स बिटवीन बॉडी सेल अँड इन्व्हेडिंग पॅथोजन्स. आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या या इम्युन सिस्टीमला डिफरन्शिएट करते कोणामध्ये, इन बिटवीन द बॉडी सेल, म्हणजे आपले बॉडी सेल कोणते आहे आणि बाहेरून येणारा पॅथोजन दॅट इज कॉल्ड इन्व्हेडिंग पॅथोजन कोणता आहे त्याचं. सो दिस इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ इम्युन सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, एनी फॉरेन सबस्टन्स इन्व्हेडिंग द बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स इज कॉल्ड अँटीजन, अँड द प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्युस्ड बाय इम्युन सेल्स in response to antigens are called antibodies. So here we are going to start our actual topic, that is the antigen and antibodies. So how to define the antigen? Antigen म्हणजे असा फॉरेन सबस्टन्स जो आपल्या बॉडीमध्ये बाहेरून एंटर करतो, पण नुसता एंटर करत नाही, तो आपल्या इम्युन सिस्टीमला चॅलेंज करतो, दॅट इज कॉल्ड अँटीजन. मग असा अँटीजन किंवा असा फॉरेन पॅथोजन जर आपल्या बॉडीमध्ये एंटर करत आहे आणि आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या इम्युन सिस्टीमला तर जर तो चॅलेंज करत असेल तर त्या चॅलेंजला ॲक्सेप्ट करण्यासाठी आपली बॉडी एक स्पेसिफिक सेल तयार करेल, दॅट इज कॉल्ड अँटीबॉडीज. सो हिअर इज द डिफरन्स बिटवीन अँटीजन अँड अँटीबॉडी. आपण क्लिअरली त्याच्या फंक्शनिंगवरून लक्षात ठेवू शकतो. सो अँटीजन मीन्स दे आर दी इन्व्हेडिंग पॅथोजन, आणि त्या इन्व्हेडिंग पॅथोजनला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्या इन्व्हेडिंग पॅथोजनचं कधीकधी काही केमिकल्स किंवा काही एन्झाईम्स रिलीज करतात, किंवा त्या एन्झाईम किंवा केमिकलला डिफेंड करण्यासाठी आपली बॉडी काही स्पेसिफिक सेल तयार करते, दॅट इज कॉल्ड अँटीबॉडीज. So in this chapter, later on, we studied about the antigen antibody complexes. Now you have to remember the two things, that is what is antigen and what is antibody. Any foreign substance invading body and capable of stimulating an immune response is called antigen, whereas the protective chemicals produced by immune cells in response to antigen are called antibodies. Now
move towards the next main topic, that is the types of immunity. So here is the some important labelings or headings in this chapter. First of all, types of immunity. So friends, as we know that what is immune, what is immune system, what is immunology. Now we are going to study the types of immunity. So there are two types of immunity, that is innate or inborn immunity and acquired or adaptive immunity. So there are two types of immunity. एक इम्युनिटी जी ज्याला आपण म्हणतो इनेट इम्युनिटी और इनबॉर्न इम्युनिटी, और वी कॅन से दॅट इनहेरिटेड इम्युनिटी, आणि दुसरी आहे ॲक्वायर्ड और अडप्टिव्ह इम्युनिटी. दोन टाईप्स आहे इम्युनिटीचे. अशी इम्युनिटी जी आपल्याला जन्मजात मिळते, दॅट इज कॉल्ड इनेट और इनबॉर्न और नॅचरल इम्युनिटी. दुसरा आहे अशी इम्युनिटी जी आपल्याला जन्म झाल्यानंतर बाहेरून अडप्ट करावं लागते, दॅट इज कॉल्ड ॲक्वायर्ड और अडप्टिव्ह इम्युनिटी. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव सीन द innate immunity or inborn immunity or natural immunity. There are several names for this immunity, type of immunity. So what is innate immunity? Innate immunity is also called natural immunity. This is also called as natural or inborn immunity. It is present from birth. As I told you, this immunity is present from birth. So it is the inborn capacity of the body to resist the pathogen. That is the inborn capacity of the body to resist the pathogen. It does not depend on previous exposure of foreign substances. It is also called as non-specific immunity. So these are the several points of innate immunity. What it called? It present from birth. Innate immunity is the inborn capacity of the body to resist the pathogen. म्हणजे अशी इम्युनिटी जी आपल्याला जन्मजात मिळाली आहे, ही इम्युनिटी प्रिव्हियस एक्सपोजरवर डिपेंड नसेल. म्हणजे आता प्रिव्हियस एक्सपोजर टू फॉरेन सबस्टन्सेस, म्हणजे समजा प्रिव्हियसली एखादा फॉरेन सबस्टन्स किंवा फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये जर प्रेझेंट असेल इनबॉर्न, तर त्याला ही इम्युनिटी जी आहे ती रिस्पॉन्ड करणार नाही. सो इट डज नॉट डिपेंड ऑन प्रिव्हियस एक्सपोजर टू फॉरेन सबस्टन्सेस. सो दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड एज नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. द इम्युनिटी विच इज नॉट मेड फॉर स्पेसिफिक इम्युनिटी इज कॉल्ड नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. जसं आता स्पेसिफिक इम्युनिटी आपण समोर बघणारच आहोत. स्पेसिफिक इम्युनिटी म्हणजे अशी इम्युनिटी जी स्पेसिफिक पॉईंटवर किंवा स्पेसिफिक डिसीजवर डिपेंड आहे. ही इम्युनिटी कशी आहे? इनबॉर्न इम्युनिटी, दॅट इज दी नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. वन फॉर्म ऑफ इनेट immunity consists of various types of barriers which prevent the entry of foreign agents into the body. So this immunity includes or shows several types of barriers. Barrier means obstacle किंवा अडथळा. So one form of innate immunity consists of various types of barriers which prevent the entry of फॉरेन एजंट्स इन टू दी बॉडी. म्हणजे अशी इम्युनिटी आहे की फॉरेन पॅथोजन्सला आपल्या बॉडीमध्ये एंट्री करण्यापासून त्याला अडथळा निर्माण करते. मीन्स दॅट इज कॉल्ड बॅरियर विच प्रिव्हेंट दी एंट्री ऑफ फॉरेन एजंट्स इन टू दी बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये समजा एखादी फॉरेन पॅथोजन जर येणार असेल तर त्याला नॅचरली डिफेंड करणे, म्हणजे त्याला आपल्या बॉडीमध्ये इझिली एंटर होऊ न देणे, ह्यासाठी त्या पॅथोजनला अडथळा तयार करणे, दॅट इज दी
barrier. So several barriers are present in our body. Step by step we see these barriers. First of all, epithelial surface, previously called it anatomical barrier. बघा, इनेट इम्युनिटीचे काही बॅरियर्स आहे. जी अशी इम्युनिटी आहे की जी आपल्या बॉडीमध्ये इनबॉर्न म्हणजे जन्मजात असते. मग ही इम्युनिटी कशी काम करते? ही इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या बॅरियर्सवर काम करते. जसं पहिलं आहे इपिथेलियल सरफेस, प्रिव्हियसली कॉल्ड एज ॲनाटॉमिकल बॅरियर. ह्या इम्युनिटीमध्ये कसं, ह्या बॅरियरमध्ये कसं होईल ते आपण बघू. दी intact or complete skin and mucus covering body protect it well against the invasion by microorganism. जसं आपल्या स्किनमध्ये किंवा आपली स्किन जी आहे ती स्पेशलाइज्ड म्युकसनी कव्हरिंग आहे, जी बाहेरून येणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करते. दी हेल्दी स्किन possesses bactericidal activity due to presence of high concentration of salt in drying sweat. For example, sebaceous gland secretion contain long chain of fatty acids, have bactericidal and fungicidal properties. बघा, आता सगळ्यात पहिला बॅरियर आहे इपिथेलियल सरफेस, म्हणजे आपल्या बॉडीचा सरफेस. आपल्या बॉडीचा सरफेस जो आहे तो स्पेशलाइज्ड कव्हरिंगनी कव्हरअप आहे, दॅट इज कॉल्ड स्किन. आता ह्या स्किनवर म्युकस कव्हरिंगची एक लेअर असते जी आपल्या बॉडीला इन्व्हेडिंग पॅथोजन किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमपासून प्रोटेक्ट करायचं काम करते. जसं हेल्दी स्किनमध्ये काही बॅक्टेरिसायडल म्हणजे बॅक्टेरियाला किल करणारे ॲक्टिव्हिटी प्रेझेंट असतात. जसं हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्वेट. आपल्या स्किनमध्ये दोन प्रकारच्या ग्लँड्स असतात, एक असेल स्वेट ग्लँड, दुसरी असेल सिबॅसियस ग्लँड. स्वेट ग्लँड आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायचं काम करते बाय सिक्रेटिंग दी स्वेट. आता त्याला आपण घाम म्हणतो. त्या आपल्या घामामध्ये काय असतात, खूप सारे सॉल्ट्स असतात जी ॲज अ बॅक्टेरिसायडल प्रॉपर्टी शो करते. त्यासोबतच स्वेट ग्लँडसोबतच आपल्या स्किनमध्ये एक अजून ग्लँड प्रेझेंट असते, दॅट इज कॉल्ड सिबॅसियस ग्लँड. आता सिबॅसियस ग्लँडच्या सिक्रेशनमध्ये फॅटी ॲसिडची एक लाँग चेन प्रेझेंट असते. ठीक आहे. आता हेच फॅटी ॲसिड ॲज अ बॅक्टेरिसायडल म्हणून काम करतील किंवा फंगिसायडल म्हणून ते काम करेल. सो द सिक्रेशन ऑफ स्वेट ग्लँड दॅट इज कॉल्ड स्वेट अँड द सिक्रेशन ऑफ सिबॅसियस ग्लँड दॅट इज कॉल्ड सिबम. आपल्या स्वेटमध्ये किंवा आपल्या घामामध्ये सॉल्ट्स प्रेझेंट असतात, त्यामुळे ते सोल्युशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेटेड असेल. आता हेच कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरिसायडल किंवा बॅक्टेरियाला किल करायचं काम करेल. त्यासोबतच आपल्या स्किनमध्ये सिबॅसियस ग्लँड असतात, ज्याचं काम आहे सिबमला सिक्रेट करणे. आता सिबम काय आहे, सिबममध्ये काय असेल, दॅट इज अ लाँग चेन ऑफ फॅटी ॲसिड. आता फॅटी ॲसिडची एक लाँग चेन आहे. आता ह्या सिक्रेशनमध्येच बॅक्टेरिसायडल आणि फंगिसायडल प्रॉपर्टीसुद्धा असेल, म्हणजे हे झालं आपल्या बॉडीमधला इपिथेलियल सरफेस. अलॉंग विथ दिस, in our body there is a presence of some mucus coated organ. For example, respiratory tract म्हणजे आपला नसल पॅसेज फ्रॉम नोज और नसल ओपनिंग अप टू दी लंग्स. आता हा रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे तो स्पेशलाइज्ड कव्हरिंगनी कोट असतो, दॅट इज दी म्युकस कोट. हाच म्युकस कोट जो आहे किंवा म्युकस कव्हरिंग जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये फॉरेन पॅथोजनला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री जी आहे ती प्रिव्हेंट करते. सो द इनहाल्ड पार्टिकल्स बीइंग ब्लॉक्ड थ्रू हेअर्स प्रेझेंट नियर द नसल ओपनिंग. इफ एनी पार्टिकल्स passes through the passage are held by mucus lining in the epithelium and are backward to pharynx where they tend to swallowed or coughed out. जसं आता मी सुरुवातीला सांगितलं की आपण रेस्पिरेशन करत असताना नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, पॅथोजन, बॅक्टेरिया, व्हायरसेस जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असतात.
पण प्रत्येक वेळेला आपल्याला सर्दी होत नाही किंवा प्रत्येक वेळेला आपल्याला इन्फेक्शन होत नाही, कारण हे जे फॉरेन पॅथोजन जे आहे किंवा फॉरेन पार्टिकल जे आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे किंवा बॅक्टेरिया जे आहे किंवा व्हायरसेस जे आहे, यांची एंट्री आपल्या नसल ओपनिंगमध्ये ट्रॅप होते. देन जर काही ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये जरी एंटर करत असतील तरी आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काही म्युकस लायनिंगचा एक कोट असतो. ठीक आहे. हा म्युकस काय करतो, त्या फॉरेन पॅथोजनला ट्रॅप करायचं काम करतो. एक तर तो त्याला बॅकवर्डली फॅरिंग्सकडे पुश करेल. ठीक आहे. जिथे तो एकतर आपल्या स्टमकमध्ये जाईल, स्वॉलोड म्हणजे आपण त्याला गिळंकृत करू, किंवा कफ्ड आउट. कफ म्हणजे एक असा स्टिकी सबस्टन्स जो आहे जो आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये प्रेझेंट असतो. बघा, म्हणजे आता दोन्ही ठिकाणी ह्या फॉरेन पॅथोजनची एंट्री जी आहे ती प्रिव्हेंट झाली आहे. सॉरी.